नमस्कार, ओम नमः शिवाय. तर आज आपण एक कुंडलीच्या माध्यमातून ज्योतिष शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण केस स्टडीच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ज्योतिष शिकता येतं. तर ही एक कुंडली आहे एका क्लायंटची. तर हा क्लायंट माझ्याकडे आला होता जॉब प्रॉब्लेम घेऊन, की त्याला जॉब कधी लागेल. ठीक आहे, तो आला होता, परंतु या कुंडलीवरून आपण बऱ्याचशा गोष्टी समजून घेऊ शकतो की हे घडण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे. कारण यांच्या जीवनामध्ये फार करिअरमध्ये उतार आणि चढाव होते का. तर लक्षात घ्या. आता पहिल्यांदा हा जो पॅटर्न आहे हा तुम्ही दशावरून समजून घेऊ शकता बेटर. आता या व्यक्तीचं बघा की लग्नेश जो आहे तो दशम भावामध्ये, दशम भाव पण लोडेड आहे, चांगला आहे. बुध शुक्र चंद्र एकत्र आहेत, व्हेरी नाईस. आता करिअरचा जो कारक आहे त्याला समजून घ्या. करिअरचा कारक शनी एकतर तृतीय भावामध्ये, तर याचा अर्थ काय आहे की याच्या करिअरमध्ये बदल होणार. नक्कीच हा व्यक्ती जॉब चेंजेस हा पॅटर्न याच्या आयुष्यामध्ये राहतो. परंतु त्याच वेळेस हा जो शनी आहे करिअरचा कारक, तो शनी व्यवस्थित ऑब्झर्व करा तुम्ही की हा शनीच्या पुढे मंगळ आहे, पाठीमागे केतू, म्हणजे हा शनी पाप कर्तरी योगामध्ये असल्यामुळे या व्यक्तीला आयुष्यामध्ये करिअरमध्ये प्रोग्रेस करत असताना बराचसा स्ट्रगल फेस करावा लागणार आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी करी असा शनी असा कात्रीत साप, म्हणजे तो पुढे जातानाही त्याला स्ट्रगल होणार आहे, पाठीमागे येतानाही स्ट्रगल होणार आहे. आणि अशा व्यक्तीला जॉबमध्ये एक फ्लो सापडत नाही, फ्लो डिस्टर्ब. ठीक आहे. आता दशम भावाचा जो अंश लॉर्ड आहे, की अगर तुम्हाला जर अंश लॉर्डनी बघायचं असेल, जे पराशरी ज्योतिषचं एक रहस्यतम सूत्र आहे, तर तो जो मंगळ आहे तो दशम भावामध्ये आहे. ठीक आहे. आणि हा जो मंगळ आहे हा पुन्हा उत्तराषाढा रवीच्या नक्षत्रामध्ये आहे. तर मंगळ दशम भावामध्ये करिअरसाठी बेस्ट आहे, करिअरमध्ये प्रोग्रेस होईल. परंतु हा जो मंगळ आहे दशम भावाचा अंश लॉर्ड, हा मंगळ आहे तृतीयेश. मग तृतीयेश मंगळ चतुर्थ भावामध्ये असेल तर जॉबसाठी घरापासून लांब राहावं लागतं, जॉबमध्ये बदल होतात. ठीक आहे. आणि अष्टमेश येतो म्हणजे स्ट्रगल येणार आहे, आणि त्या स्ट्रगलचा परिणाम घरामध्येही होईल. परंतु याचा नक्षत्र अधिपती हा सूर्य इथे. एक लक्षात घ्या, नक्षत्र जो फॅक्टर आहे हा मूलतः वैदिक ज्योतिष आहे, पराशर ज्योतिष. त्यामुळे नक्षत्र तुम्हाला उपयोग करावाच लागतो. आणि तो सूर्य जो आहे तो भाग्यामध्ये, म्हणजे करिअरमध्ये या व्यक्तीला भाग्याची साथ भेटणार आहेच. परंतु योग्य मार्गदर्शन, योग्य व्यक्ती आणि योग्य व्यक्तींचंही मार्गदर्शन याला जीवनामध्ये भेटणार आहे. ठीक आहे. परंतु महत्वाचा पॉइंट आपला हा आहे की या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्यावेळेस मी याची कुंडली बघितली, पाठीमागच्या 3 वर्षाचं अनालिसिस मी बघितलं, 2023 पासून शनीची दशा चालू आहे. आणि शनीमध्ये शनी अंतर्दशा 2026 जानेवारी पर्यंत आहे. मग या व्यक्तीला मी एक प्रश्न विचारला की तुमच्या जीवनामध्ये करिअरमध्ये खूप अप अँड डाऊन्स आहेत का, करिअरमध्ये तुम्ही जॉब चेंजेस केलेले आहेत का, किंवा करिअरमध्ये तुम्हाला काढून टाकण्यात आलेले आहे असे सिच्युएशन आलेले आहेत आणि तुम्ही एका जाग्यावर टिकत नाही, अशी सिच्युएशन तुमच्या करिअरमध्ये येते. ठीक आहे. तर त्यांचं उत्तर प्रत्येक गोष्टीचं होतं येस. त्याचं कारण समजून घ्या. आपल्याला काय की स्टडीच्या माध्यमातून ज्योतिष शिकायचं, कुकीच ऍस्ट्रॉलॉजी नाही. तर शनी तृतीय भावामध्ये, मग तृतीय भाव काय आहे, जॉब चेंजेसचा पण आहे. मग जॉब चेंज हा फॉर्मॅट याच्या आयुष्यामध्ये राहणार. बरं, हा शनी वृश्चिक मध्ये, मग वृश्चिक मधला शनी स्ट्रगल देतो, कारण वृश्चिक रास मूलतः स्ट्रगलची. बट हा शनी वक्री पण आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा जॉब चेंज करण्याच्या सिच्युएशन येणार. प्लस पापकर्तरीमध्ये आहे, शनीच्या पुढे मंगळ, शनीच्या पाठीमागे केतू. तर डेफिनेटली या व्यक्तीचे जॉब चेंजेसच्या सिच्युएशन येणार. प्लस शनीच्या पुढे एक्झॅक्टली समसप्तक योगामध्ये सूर्य, बॉस कम्फर्टेबल न वागल्यामुळे या व्यक्तीला कुठे ना कुठेतरी त्याच्या जीवनामध्ये जॉब चेंजेस करावे लागतील. ऑथॉरिटी पर्सनशी व्यवस्थित मॅच न झाल्यामुळे जॉब चेंजेस करावे लागते. ठीक आहे. आता हे टिपिकली बघायचं झालं तर सगळ्यात महत्वाची असते D60 कुंडली, आणि ती D60 कुंडली समजून घेणं अतिशय महत्वाचं असतं. मग हा जो शनी आहे, हा शनी मूलतः जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पहिल्यांदा D10 चार्ट, D10 मध्ये पंचम भाव, पंचम भाव इज क्रिएटिव्ह. हा व्यक्ती स्वतःच्या बुद्धीची, स्वतःच्या क्रिएटिव्हिटीचा उपयोग जॉब टिकवण्यासाठी करेल. परंतु D60 कुंडलीमध्ये तो शनी मंगळ युतीमध्ये आहे, म्हणजेच कुठे ना कुठेतरी मेजर प्रॉब्लेम्स होणार आहेत. म्हणूनच जॉब सोडावं लागेल किंवा काढून टाकलं जाईल, आणि नेहमी जॉब चेंजेसच्या सिच्युएशन या व्यक्तीच्या जीवनामध्ये उभ्या राहणार आहेत. आणि हा जो 3 वर्षाचा काळ आहे हा खूप उतार चढाव असलेला राहील, अप अँड डाऊन सिच्युएशन, स्थिरता येणारच नाही. म्हणून हे
पास्ट लाईफ अनालिसिसच्या फॅक्टरने आपण हे अनालिसिस केलं. ठीक आहे. आता या शनीचा जर नक्षत्र अधिपती जर तुम्ही बघितलं तर तो स्वतः शनीच आहे. मग पुन्हा त्याच गोष्टी रिपीट झाल्या. ओके. म्हणून या व्यक्तीच्या जीवनामध्ये जॉबमध्ये असं स्ट्रगल संघर्ष या व्यक्तीला करावा. ठीक आहे. आता प्रश्न हा आहे की या व्यक्तीने मला विचारलेलं आहे की मला जॉब कधी भेटू शकतो. ठीक आहे. आता हे लक्षात घ्या की या व्यक्ती माझ्याकडे नियर अबाउट नोव्हेंबर मध्ये आला होता, परंतु त्यापूर्वी राहूच्या दशेमध्ये याचा जॉब गेला. का गेला हे पण तुम्हाला समजलं पाहिजे आणि याचं कारण समजून. राहू आहे अष्टम भाव. अष्टम भाव काय आहे? सडन प्रॉब्लेम. ओके. प्रॉब्लेम आला प्लस राहू केतूच्या नक्षत्रात सडन फायनान्शियल प्रॉब्लेम, जॉब गेल्यामुळे उभा राहील. ठीक आहे. मग जॉब तर गेला. मग आता जॉब कधी भेटेल तर त्यावेळेस मी कुंडली बघून सांगितलं होतं की 20 जानेवारी ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्हाला जॉब भेटेल. आता त्याचं कारण काय आहे हे समजून घ्या. ओके. तर या काळामध्ये बघ, शनी महादशेमध्ये, शनी अंतर्दशेमध्ये गुरु प्रत्यंतर दशा चालू आहे. परंतु मग असा विचार करा की गुरु जर प्रत्यंतर दशा सप्टेंबरमध्ये सुरू झालेले 2025ला, तर मग लगेच का जॉब नाही भेटला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये का नाही भेटला? तर त्याचं कारण हे समजून घेणं हे खरं ज्योतिष शिकण्यासारखं. तर गुरु षष्ठ भावामध्ये आहे. इट्स व्हेरी नाईस. षष्ठ भाव म्हणजे काय की तुमच्या करिअरमधील डेली रुटीन मधला जॉब. तर तिथं असल्यामुळे गुरु षष्ठ भावामध्ये जॉबसाठी बेस्ट. प्लस तो अर्थ त्रिकोण मध्ये आहे, शुक्राच्या भाग्यात होते. हे जॉबसाठी चांगलं. मग जॉबसाठी चांगलं आहे तर मग लगेच का जॉब या गुरुने या व्यक्तीला दिला नाही ते समजू. गुरुचा नक्षत्र अधिपती पुन्हा गुरुच आहे, तो षष्ठ भाव. याचा जो दुसरा एक सब फॅक्टर आहे तो असा आहे की गुरुचा डिस्पॉझिटर शनी पुन्हा वक्री आहे आणि तो केतू आणि मंगळाच्या याच्यामध्ये असतो. डिले एक फॅक्टर येणार. परंतु सगळ्यात महत्वाचं आमच्या सिस्टीमने समजून घ्या की गुरुचा आमशा लॉर्ड हा शुक्र आहे, तो दशम भावामध्ये आहे, तो भाग्येश आहे, तो द्वितीयेश आहे. त्यामुळे जॉब तर 100% भेटतात. बट हा शुक्र जो आहे, जो गुरुचा अंश लॉर्ड आहे, तो अष्टम भावाचा अंश लॉर्ड आहे, अष्टम भावाशी कनेक्टेड आहे. म्हणजे याचा अर्थ हा गुरु जो काही जॉब देणार आहे तो अष्टम भावात थ्रू देणार. म्हणजे विथ जॉब, विथ प्रॉब्लेम्स, विथ स्ट्रगल, विथ डिफिकल्टीज आणि विथ एक प्रेशर सिच्युएशन क्रिएट करून फेल्युअर देऊन त्याच्यानंतर सक्सेस देणार. मग काय होणार आहे की लगेच जॉब भेटणार नाही. या व्यक्तीला काही फेल्युअर बघावं लागतं, काही डिले बघावं लागतील, डिफिकल्टीज बघावं लागतील, अपमान सहन करावं लागेल. म्हणजे डिफिकल्टीज फेस केल्यानंतर याला जॉब भेटू शकतो. त्यामुळे गुरुच्या प्रत्यंतर दशेमध्ये जॉब भेटणार, परंतु ऍट द एंड जॉब भेटणार. ठीक आहे. त्यामुळे मी ते प्रिडिक्शन दिलं होतं. परंतु गुरुला अजून दुसऱ्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. D10 मध्ये बघा तुम्ही, गुरु केतू इथे आहे. गुरु केतू जर इथे असतं तर जॉबमध्ये थोड्या डिफिकल्टीज येतील. आणि D60 मध्ये गुरु आणि केतू आहे कनेक्टेड. हे पॉझिटिव्ह आहे लाभभावामध्ये, बट गुरु आणि केतू हे थोडे डिफिकल्टीज देणार. प्लस तो गुरु षष्टेश आहे. म्हणजे काय की कुठे ना कुठेतरी जॉब मिळण्यामध्ये हा केतू या व्यक्तीला डिले देणार. ठीक आहे. आणि एक लक्षात घ्या या ठिकाणी, सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस तुम्ही कुंडलीचं अनालिसिस करा त्यावेळेस पुढच्या दशाही बघावं लागतं. की शनीची दशा आता संपते 26 जानेवारी 2026ला, परंतु नंतर बुधाची येते. बुधाची आहे पुढे 3 वर्ष. मग 3 वर्षाची जर दशा तुम्ही बघितली बुधाची, तर ती आहे 2028 पर्यंत. तर या व्यक्तीला मी प्रिडिक्शन दिलं की पुढचा येणारा 3 वर्षाचा काळ तुमच्या करिअरसाठी एकदम बेस्ट आहे. बेस्ट सिच्युएशन आहे तुमच्यासाठी, करिअर ग्रोथसाठी, करिअर मधील प्रोग्रेससाठी. यामुळे तुमच्या लाईफमध्ये गोल्डन फेज आहे आणि या फेजचा तुम्ही खूप व्यवस्थित लाभ घ्या. मनापासून काम करा, सगळं झोकून देऊन काम करा, कारण हे 3 वर्ष तुमचे पुढचे 30 वर्ष डिसाईड करणार. का तर बुधाची सिच्युएशन बघा, लग्नेश बुध, दशमेश बुध, दशम भावामध्ये शुक्राबरोबर, चंद्राबरोबर. शुक्र धनेश आहे, शुक्र भाग्येश आहे, चंद्र लाभेश आहे. आणि शुक्राचा, ठीक आहे, शुक्राचा अंश लॉर्ड मंगळ आहे, जो की थर्ड लॉर्ड आहे. म्हणजे कद उंचा होणार आहे, याची प्रतिष्ठा वाढेल. ओके. परंतु तो मंगळ अष्टमेश पण आहे आणि तृतीयेश असल्यामुळे हा व्यक्ती या 3 वर्षामध्ये जॉब बदलणार आहे. तर मी त्यांना सांगितलं की या 3 वर्षामध्येही तुम्ही जॉब चेंजेस करचाल, प्रोग्रेस होत राहील पण जॉब चेंजेस करायचा. ठीक आहे. तर त्यामुळे
या व्यक्तीला तसं सांगण्यात आलेलं की जॉब चेंज न करण्याकडे जास्त फोकस ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या कुंडल्यांचा उपयोग करू शकता. तर प्रिडिक्शन जे दिलं होतं ते 20 जानेवारी ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान जॉब भेटेल. मग का भेटेल याचं लॉजिक लक्षात घ्या. गुरुची पोझिशन, गुरुचा अंशनात दशमभावामध्ये जॉब 100%, बट तो 8th हाऊस थ्रू झालेला आहे. प्रॉब्लेम्स पण आहे आणि डिले फॅक्टर पण आहे. हे कन्सिडर करून दशेचा एंड पॉइंट कन्सिडर करण्यात आला होता. शनी महादशा बघा, शनी अंतर्दशा, गुरु प्रत्यंतर दशा आणि ऍट द एंड म्हणजे गुरु सप्टेंबरला सुरू झालाय. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी एंडला, म्हणून एंड. आणि त्या पद्धतीने प्रिडिक्शन दिलं. आणि याचं दुसरं कारण, पुढे येणारी शनी महादशा संपल्या, शनी अंतर्दशा संपल्यानंतर बुधाची अंतर्दशा, यामुळे हे प्रिडिक्शन देण्यात आलं होतं. तर अशा पद्धतीनेच आपण वेगवेगळ्या केस स्टडीच्या माध्यमातून ज्योतिष समजून घेऊया. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया नेक्स्ट टॉपिक. प्रणाम.